नमस्कार, मी प्राची साळुंखे. जगाच्या पाठीवर या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पुढच्या काही मिनिटात आपण घेणार आहोत जगभरातील सर्व महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. स्पेनच्या काही हॉस्पिटल्समध्ये लसीकरण केंद्र 24 तास सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. रात्री तरुण नागरिक लसीकरणासाठी रांगा लावतात. 2 आठवड्यांपासून सुरू करण्यात आलेल्या या सुविधेला चांगला प्रतिसाद देखील मिळताना पाहायला मिळतोय. रात्री गर्दी कमी असल्यानं लसीकरण पटकन होत असल्याच्या प्रतिक्रिया मिळत आहेत आणि 16 वर्षांवरच्या मुलांचं लसीकरण सोमवारपासून सुरू करण्यात आलं. लसीकरणाचं प्रमाण वाढवण्यासाठी बायडन प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यातलाच एक भाग म्हणून अमेरिकेच्या उपाध्यक्षा कमला हॅरिस डेट्रॉईटमध्ये आल्या होत्या आणि लसीकरण न केलेल्या नागरिकांना कोरोना संसर्ग होण्याचा, त्यात जीव गमावण्याचा धोका अधिक असल्याचं त्या म्हणाल्यात. आतापर्यंत 16 कोटी नागरिकांचं लसीकरण झालंय, पण हे प्रमाण वाढण्याची गरज आहे असं देखील ते म्हणाल्यात. तर कोरोनामुळे मृत्यू झालेल्या नागरिकांमध्ये गेल्या वर्षी लसीकरण नाकारलेल्या नागरिकांचं प्रमाण 90% असल्याचं त्यांनी म्हटलं. तर बातमी आहे थायलंडमधून. थायलंडमधल्या मंदिरांनी कोरोनामुळे जीव गमावलेल्या नागरिकांवर विनामूल्य अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतलेला आहे. थायलंडमध्ये सातत्यानं कोरोना संक्रमणात वाढ होत असते. पीपीई किट घालून दफनविधी केले जात आहेत. आतापर्यंत 100हून अधिक मृतदेहांवर त्यांनी अंत्यसंस्कार केले. 2022च्या पहिल्या 6 महिन्यात चीनची निर्मिती असलेल्या सिनोवॅकचे 55 कोटी डोस विकत घेण्याचा प्रस्ताव कोवॅक्स मोहिमेअंतर्गत घेण्यात आलेला आहे आणि त्यासाठी 2 औषध कंपन्यांशी खरेदी करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आलेल्या आहेत. तर डेल्टा व्हेरियंटचा प्रभाव एकीकडे वाढत चाललाय आणि दुसरीकडे लस खरेदीचाही निर्णय महत्त्वाचा मानला जातोय. तर लस तुटवडा, लसीचं असमान वितरण समस्या जगभरात भेडसावत आहेत आणि असं असताना या निर्णयामुळे उत्तर मिळू शकणार आहे असं देखील म्हटलं जातं. बातमी आहे फ्रान्समधून. फ्रान्समधील आरोग्य कर्मचाऱ्यांनी 15 सप्टेंबरपर्यंत लस घेण्याचे आदेश फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी दिलेत. तसंच सर्व नागरिकांनीही लवकरात लवकर लस घेण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. फ्रान्समध्ये डेल्टा विषाणूमुळे संसर्गामध्ये पुन्हा वाढ झाली आहे. उन्हाळी सुट्टीनिमित्त फ्रान्समध्ये पुन्हा एकदा सर्व काही खुलं करण्यात आलं आणि त्यानंतर संसर्गात वाढ झाली आहे. फ्रान्समधील जवळपास 40% नागरिकांचं लसीकरण झालेलं आहे आणि आरोग्य कर्मचारी, नर्सिंग होममधील कर्मचारी आणि कामगार किंवा ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेणारे स्वयंसेवक यांनी लस घेणं अत्यावश्यक असल्याचं म्हटलंय. लस घ्यायला नकार दिला तर ग्रीसमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांना कामावरून निलंबित केलं जाईल असं नव्या नियमावलीत म्हटलं गेलंय. पंतप्रधान कायरियाकोस मित्सोताकिस यांनी सोमवारी ही नवी नियमावली जाहीर केली आहे. 16 ऑगस्टपर्यंत लसीसाठी नोंदणी न केल्यास नर्सिंग होममधील कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात येणार आहे. राज्य सरकार आणि खासगी हॉस्पिटल्सच्या कर्मचाऱ्यांसाठी हाच नियम सप्टेंबरमध्ये लागू केला जाईल. शुक्रवारपासून ऑगस्ट महिन्याच्या अखेरीपर्यंत सर्व व्यावसायिक अंतर्गत हॉल्स, बार, सिनेमागृह आणि थिएटर्स फक्त लसीकरणासाठीच उपलब्ध असतील. सर्व पर्यटन स्थळं, बेटं आणि देशभरात हे निर्बंध लागू असतील. जून महिन्याच्या अखेरीपासून कोरोना रुग्णसंख्येत वाढ होते. बार, रेस्टॉरंट्स, त्याचप्रमाणे मालकांचा हलगर्जीपणा आणि डेल्टा विषाणूमुळे रुग्णसंख्येत वाढ होते. रुग्णसंख्येत वाढ होत असली तरीही इंग्लंडमधील लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल होतील यावर ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी शिक्कामोर्तब केलंय. जुलै 19 पर्यंत देशातील सर्व प्रौढांना लसीचा किमान 1 तरी डोस देण्याचं उद्दिष्ट पूर्ण करण्याचा सरकार प्रयत्न करत आहे. त्यामुळे लोकांनी लवकरात लवकर लस घेण्याचं आवाहन त्यांनी केलंय. मात्र गरज पडल्यास परत निर्बंध लावण्याची शक्यताही त्यांनी फेटाळून लावली नाही. कमी प्रतिकार शक्ती असलेल्यांना लसीचा 3रा डोस द्यायला इस्रायलमध्ये सुरुवात झाली आहे. इस्रायलमध्ये तर नुकत्याच नवीन विषाणूचा संसर्ग झाला आहे आणि त्याचा सामना करण्यासाठी फायझर किंवा बायोएनटेक लसीचा 3रा डोस देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. मोठ्या प्रमाणावर लसीकरण होऊनही इस्रायलमध्ये रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होते. लहान मुलांमध्ये आणि लस न घेतलेल्या टीनेजर मुलांमध्ये नव्या विषाणूचा संसर्ग जास्त आढळतोय. कोविडवरील लसीचा 3रा डोस देण्याची परवानगी मिळावी यासाठी फायझर लसीचे अधिकारी अमेरिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांना भेटणार आहेत. बूस्टर शॉटची गरज लागू शकते असं वक्तव्य अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांच्या सर्वोच्च वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केलं होतं. त्यानंतर ही भेट होणार आहे आणि लसीचे 2 डोस झाल्यानंतर 12 महिन्यांच्या आत हा बूस्टर डोस घेणं आवश्यक असेल. कोवॅक्स मोहिमेअंतर्गत लसींच्या पुरवठ्यासाठी ग्लोबल अलायन्स फॉर वॅक्सिन्स अँड इम्युनायझेशन कंपनीनं
सिनोवॅक आणि सिनोफार्म लसी निर्मिती करणाऱ्या कंपन्यांशी करार केलेला आहे। या करारानुसार कोवॅक्स मोहिमेअंतर्गत सिनोवॅक आणि सिनोफार्म या लसींचे 110 मिलियन डोस ऑक्टोबरपर्यंत पुरवण्यात येणार असल्याचं म्हटलंय। जागतिक आरोग्य संघटनेनं 1 जूनला सिनोवॅक आणि 7 मे रोजी सिनोफार्मला आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली होती। अमेरिकेच्या पश्चिमी भागात प्रचंड उष्णता वाढली आहे आणि वणवे पेटलेले आहेत। कॅलिफोर्निया आणि ऑरेगॉनमध्ये वणव्याचं प्रमाण सर्वात जास्त आहे। उष्णतेच्या लाटेमुळे विजेच्या तारा वितळायला लागलेल्या आहेत। तर कॅलिफोर्नियाच्या द वेक बाउथ कॉम्प्लेक्समध्ये यावर्षीचा सर्वात मोठा वणवा लागलेला आहे। आपण या दृश्यांच्या माध्यमातून देखील पाहू शकतो। हा वणवा नेवाडा राज्यापर्यंत पोहोचला आहे आणि त्यामध्ये जवळपास 140 एकर जमीन जळून खाक झाली। अमेरिकेतील उत्तर भागातही उष्णतेची लाट असून जंगलात आग लागल्याच्या घटना देखील सुरूच आहेत। तर एन्कोरेजच्या बाहेर चेना हॉट स्प्रिंग रोडजवळ आग लागण्याची घटना घडली आहे। ही आग टँकरच्या सहाय्याने तात्काळ विझवण्यात आली आहे। तर इकडे ऑरेगॉनमध्ये देखील लागलेला वणवा जवळपास 4000 एकरवर पसरला आहे। त्यामुळे अग्निशमन दलानं कर्मचाऱ्यांची आणखी कुमक वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ही कुमक मागवण्यात आली आहे। इथल्या काही भागांमध्ये रहिवाशांना घरं रिकामे करण्याचे आदेश देखील देण्यात आलेत। अमेरिकेच्या पश्चिमी भागात असे वणवे लागलेले आहेत। मात्र आता आगीचा भडका कमी झाल्याचा आणि तापमानातही घट झाल्याचं अग्निशमन दलानं म्हटलंय। तर अमेरिकेच्या सिएरा नेवाडामध्ये वणवा लागलाय। तर योसेमाइट नॅशनल पार्कच्या दक्षिणेला हा भाग आहे। संध्याकाळपर्यंत जवळपास 15.5 स्क्वेअर किलोमीटरवर ही आग पसरली होती। यामुळे इथल्या 2 काउंटीजमधील काही परिसरात घरं रिकामी करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत। तर संपूर्ण अमेरिकेत सध्याच्या अतिउष्ण तापमानात अग्निशमन दलाचे कर्मचारी वणवे विझवण्याचं काम करत आहेत। तर कॅलिफोर्निया आणि ऑरेगॉन या भागात सर्वात जास्त परिसर वणव्याखाली आल्याचं कळतंय। मॉस्कोलाही आणखी एका उष्णतेच्या लाटेचा तडाखा बसलाय। गेल्या 2 आठवड्यांमध्ये तापमान 34 डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचलंय। सोमवारी अनेक जण पार्कमध्ये कारंज्याजवळ एन्जॉय करताना दिसलेत। काही जणांनी धबधबे, तलाव अशा ठिकाणी सहलीला जाणं पसंत केलंय। गुरुवार हा आतापर्यंतचा सर्वात जास्त उष्ण दिवस ठरलाय। नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांना सुप्रीम कोर्टानं मोठा दणका दिलेला आहे। सुप्रीम कोर्टानं केपी शर्मा ओली यांना पदमुक्त करून शेर बहादूर देऊबा यांना पंतप्रधान म्हणून नियुक्त करण्याचा आदेश नेपाळच्या राष्ट्रपतींना दिलाय। सर्वोच्च न्यायालयानं राष्ट्रपतींच्या संसदेचं विभाजन करण्याचा निर्णय दुसऱ्यांदा रद्द केलाय। केपी शर्मा ओली यांच्या शिफारशीवरून 5 महिन्यांपूर्वी राष्ट्रपती भंडारी यांनी 22 मे रोजी संसद दुसऱ्यांदा बरखास्त केली होती। 12 आणि 19 नोव्हेंबरला मध्यवर्ती निवडणुकांची घोषणाही करण्यात आली होती आणि त्याविरोधात सुप्रीम कोर्टात 30 याचिका दाखल झाल्या होत्या। त्यावर हा निर्णय देण्यात आलेला आहे। तर केपी शर्मा ओली यांचं सरकार सध्या अल्पमतात आहे। क्युबामध्ये कोरोनाच्या संकटाबरोबरच गेल्या काही दशकांमधील सर्वात भीषण आर्थिक संकट ओढावलंय। ट्रम्प सरकारनं आर्थिक निर्बंध क्युबावर लादले होते। त्याचे भीषण परिणाम आता दिसायला लागलेत। क्युबामध्ये हजारो नागरिकांनी हवामानाच्या मॅलेकॉन टेकडीवर आणि अन्यत्र मोर्चे काढलेत। अन्नधान्याचा तुटवडा, वाढती महागाई आणि कोरोनाचं संकट या सगळ्यांमुळे नागरिक संतापलेत। त्यामुळे सरकार विरोधी निदर्शनं देखील सुरू आहेत। तर आपण पाहतोय मेक्सिकोमधील क्युबाच्या दूतावासाबाहेर निदर्शनं करण्यात आली आहे। क्युबा सरकारचे समर्थक आणि विरोधक यांच्यामध्ये यावेळेस संघर्ष देखील झालाय। अमेरिकेनं घातलेल्या बंदीचा यावेळेस निषेध देखील करण्यात आलाय। क्युबाचे अध्यक्ष डियाज कॅनल यांना या समर्थकांनी पाठिंबा दर्शवलाय। क्युबामध्ये वाईट परिस्थिती आहे। तिथं अन्न आणि औषधांविना लोकांचे बळी जात आहेत। क्युबाच्या सध्याच्या परिस्थितीला हे निर्बंध जबाबदार असल्याचा आरोप काही नागरिकांनी केला। क्युबामध्ये सरकार विरोधात निदर्शनं केली जात आहेत। त्यामुळे हवानामध्ये कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। अमेरिकेत राहणाऱ्या क्युबन अमेरिकन्स नागरिकांकडून सोशल मीडियावर ही निदर्शनं जास्त भडकवण्यात आली आहेत असं क्युबाच्या अध्यक्षांनी म्हटलंय। गेल्या काही वर्षांमध्ये अत्यंत कडक निर्बंधांमध्ये असलेल्या क्युबामध्ये रविवारी पहिल्यांदाच सरकारविरोधी आवाज उठवण्यात आलाय असं देखील बोललं जात आहे। तर इतकी वर्ष क्युबामध्ये सध्या मोठं आर्थिक संकट आहे।
स्पेनमधील बार्सिलोनामध्ये क्युबन नागरिकांच्या छोट्या गटानं निदर्शनं केली आहेत। क्युबामधील सत्ता संपुष्टात आणण्याची मागणी या निदर्शकांनी केली आहे। निदर्शनकर्त्यांनी हातात क्युबाचे झेंडे घेतले होते आणि ते सरकारविरोधी घोषणा देखील देत होते। तर बातमी आहे ब्राझीलमधून। ब्राझीलच्या सरकारनं जाहीर केलेल्या अहवालानुसार अॅमेझॉनच्या खोऱ्यात जंगलतोडीत घट झाली आहे। जून महिन्यात गेल्या वर्षांपेक्षा कमी जंगलतोड झाली आहे असं या प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटलंय। तर सॅटेलाइटनं प्राप्त झालेल्या फोटोंवरून ही माहिती देण्यात आली आहे। यानुसार मे महिन्यापेक्षा 24% घट जंगलतोडीत झाली आहे। मात्र 1062 चौरस किलोमीटरवर जंगलतोड झाली आणि यामध्ये दरवर्षी वाढ होतच असते। दक्षिण इराकमध्ये अल हुसेन टीचिंग हॉस्पिटलच्या कोरोना वॉर्डमध्ये आग लागली आहे। यामध्ये 50 जणांचा मृत्यू झालाय अशी माहिती देण्यात आली आहे। या सगळ्यांचे मृत्यू होरपळून झाल्याची माहिती आहे। हा वॉर्ड 3 महिन्यांपूर्वीच उघडण्यात आला होता। या वॉर्डमध्ये 70 बेड्स होते अशी माहिती हॉस्पिटलमधील अधिकाऱ्यांनी दिली आहे। आगीचं नेमकं कारण अजूनही कळू शकलेलं नाहीये। या वर्षभरात कोरोनाच्या वॉर्डमध्ये लागलेली ही दुसरी आग आहे। एप्रिलमध्ये बगदादमध्ये इमान अल खातीब हॉस्पिटलमध्ये देखील लागलेल्या आगीत 82 जणांचा बळी गेला होता। इराकमध्ये हॉस्पिटलला लागलेल्या आगीमागे शॉर्ट सर्किट हे कारण असल्याची माहिती इराकी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे। मात्र याबाबत अधिक माहिती मिळू शकलेली नाहीये। यामध्ये किमान 50 लोकांचा मृत्यू झालाय तर काही जण गंभीर जखमी झालेत। तर ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट झाल्यानं आग लागली अशी ही शक्यता वर्तवण्यात आली आहे। मात्र आरोग्य खात्यांकडून काही माहिती देण्यात आलेली नाहीये। आग लागली तेव्हा 63 रुग्ण इथं ॲडमिट होते अशी माहिती प्रवक्त्यांनी दिली आहे। अमेरिकेत इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा आता 94 वर जाऊन पोहोचला आहे। या घटनेतील मृत किंवा बेपत्ता लोकांची मालमत्ता त्यांच्या कुटुंबियांसाठीच असेल अशा दृष्टीनं त्याचं जतन केलं जावं म्हणून इथं कडक सुरक्षा ठेवण्यात आली आहे। अजूनही 22 जण बेपत्ता असल्याची माहिती मियामी काउंटीच्या महापौरांनी दिली आहे। 83 जणांची ओळख पटली आहे। या ठिकाणी आता फक्त परवानगी असलेल्यांनाच जाता येणार आहे। तर 24 जून रोजी ही इमारत कोसळली होती। स्पेनमध्ये उष्णतेची लाट पसरली आहे। आफ्रिकेतून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांचा प्रभाव स्पेनमध्ये जाणवायला लागला आहे। तर 44 डिग्री सेल्सिअसच्या वर पारा पोहोचलाय। तर अँडालुशिया सारख्या काही भागात तापमान वाढून 47 डिग्रीपर्यंत पोहोचलंय। वाढत्या तापमानाचा फटका स्थानिकांसोबतच पर्यटकांनाही बसतोय। कॅलिफोर्नियात उष्णतेची लाट आली आहे आणि या उष्णतेच्या लाटेचा त्रास होऊ नये यासाठी शेतकरी प्रयत्न करताना दिसतायत। शेतात काम करणाऱ्या कामगार वर्गाला त्रास होऊ नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत। अशा उष्ण वातावरणात काय काळजी घ्यायला हवी याबाबत नागरिकांना मार्गदर्शन देखील केलं जात आहे। त्यांना पुरेसं पिण्याचं पाणी पुरवलं जात आहे। सोबतच उष्णता अधिक वाढली तर काम न करण्याचा सल्लाही देण्यात आला। पश्चिम कॅनडामध्ये आलेल्या अभूतपूर्व उष्णतेच्या लाटेमुळे इथे शेतीचं मोठं नुकसान झालंय। पिकांचं उत्पादन कमी झालं असून प्राण्यांच्या मृत्यूचं प्रमाणही वाढत चाललंय। एकूणच कृषी क्षेत्राला या उष्ण लाटेचा मोठा फटका बसलाय। आजवर न आलेल्या इतक्या भीषण उष्ण लाटेमुळे शेतकरी वर्गाचं मोठं नुकसान झालं असून 60% उत्पन्नात घट झाली आहे। शेतीला पूरक असलेल्या इतर उद्योगांवरही या उष्ण लाटेचा गंभीर परिणाम झाल्याचं पाहायला मिळतंय। हवामान बदलावर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलंय। तर वेनेशियन कालव्याजवळ आंदोलन करत आपलं म्हणणं या कार्यकर्त्यांनी मांडलंय। हवामानात होणाऱ्या बदलांवर गांभीर्याने उपाययोजना केल्या जात नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे हे आंदोलन करण्यात आलंय। इथे घेतो एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतो। तुम्ही पाहत राहा जगाच्या पाठीवर। ब्रेकनंतर आपलं स्वागत आहे आणि पुन्हा एकदा आपण घेणार आहोत उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा। बोलिव्हियामध्ये झालेल्या अपघातात 31 जणांचा मृत्यू झाला। एक प्रवासी बस इथल्या डोंगराळ प्रदेशात कोसळल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे। या अपघातात बसचं प्रचंड नुकसान झालंय, त्यामुळे त्यातील प्रवाशांची ओळखही पटणं अवघड झालंय। बचाव कार्य सुरू आहे, पण मृतांचा आकडा वाढण्याची भीती देखील व्यक्त केली जाते। बोलिव्हियाच्या ग्रामीण भागात रस्ते अपघात नेहमीच होत असतात। अलास्काचे सर्वात मोठं शहर म्हणून ओळखलं जाणारं अँक्रोरेजमध्ये आता हे शहर वन्य प्राण्यांनाही आकर्षित करत असल्याचं बघायला मिळतंय, कारण मोठ्या संख्येनं जंगली प्राण्यांचा इथे वावर बघायला मिळतोय। सोमवारी एक अस्वल या ठिकाणी बघायला मिळालं।
दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा यांनी सोमवारी रात्री देशाला संबोधून केलेल्या भाषणात वचन दिलंय की पोलीस आणि सैन्य दल सुव्यवस्था पूर्ववत करेल आणि त्यांनी सर्व दक्षिण आफ्रिकेला शांततेसाठी एकत्र काम करण्याचे आवाहन केलंय। दंगलीचं मूळ कारण दक्षिण आफ्रिकेचे दारिद्र्य आणि बेरोजगारी असल्याचं त्यांनी म्हटलंय। डेमोक्रॅटिक काँग्रेसचे सदस्य जेमी रास्किन यांनी अमेरिकन लोकांच्या प्रत्येक स्तरावर मतदान करण्याच्या अधिकाराचं रक्षण करण्यासाठी लवकरात लवकर प्रत्येक स्तरावर ॲक्शन घेण्याची गरज असल्याचं म्हटलंय। रिपब्लिकन पक्षाने गेल्या महिन्यात चर्चेला रोखलेल्या पक्षासाठी सर्वोच्च प्राधान्य असलेले डेमोक्रॅट्स सिनेटद्वारे मतदान आणि निवडणुकांचं विधेयक मांडण्याचा प्रयत्न करतात। मध्य चीनच्या हेनान प्रांतात अग्निशमन दलाचे जवान मदत कार्यात व्यस्त असल्याचं बघायला मिळालंय। रविवारी रात्री इथे मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत जवान मदत कार्य करतायत। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो या ठिकाणच्या अनेक भागांमध्ये पुराच्या पाण्यात नागरिक अडकलेत। हेनानच्या जिओझुआ या शहरातील पुराच्या पाण्यात अडकलेल्या व्यक्तीला मोठी कसरत करून जवानांनी बाहेर काढलंय। विरोधी पक्षनेते जुआन ग्वाएड यांनी सोमवारी व्हेनेझुएलाच्या सुरक्षा दलातील कथित सदस्यांचा निषेध केलाय, ज्याने त्याला धमकावण्याच्या आणि अटकेची धमकी देण्याच्या प्रयत्नात त्यांचं वाहन अडकवलंय आणि त्यासाठी कोणत्याही प्रकारचे आदेश न घेता कोणत्याही प्रकारची ओळख न दाखवता शस्त्रासह आलेल्या व्यक्तींचा त्यांना सामना करावा लागल्याची माहिती त्यांनी पत्रकारांना दिली। कान फिल्म फेस्टिवलमध्ये 3 फ्लड्स या सिनेमाचा प्रीमियर रविवारी पार पडलाय। इटलीतल्या एका इमारतीत 3 मजल्यांवर राहणाऱ्या नागरिकांच्या आयुष्यातले विविध प्रसंग घडामोडींवर सिनेमाचं कथानक आहे, तर एश्कोल नोवे यांच्या कादंबरीवर आधारित सिनेमाचं दिग्दर्शन नानी मोरेटी यांनी केलंय। अभिनेते दिग्दर्शक शॉन पेन यांनी मुलगी जेनिफरसह कान फिल्म फेस्टिवलच्या रेड कार्पेटवर हजेरी लावली आहे। त्यांची मुलगी डीलनं फ्लॅग डे सिनेमात भूमिका साकारली आहे। शॉन पेन यांनीच सिनेमाचं दिग्दर्शन केलं। कॅथरीना नोवन पीसफुल सिनेमाचं कान फेस्टिवलमध्ये प्रमोशन केलंय, तर आजारपणाच्या मुद्द्यावरून आई आणि मुलाचं ताणलेले नातेसंबंध यावर हा सिनेमा आहे। शनिवारी हा सिनेमा कान फिल्म फेस्टिवलमध्ये दाखवण्यात आला। फ्रान्सची प्रसिद्ध अभिनेत्री लेओ सुदो यावर्षी कान फिल्म फेस्टिवलमध्ये उपस्थित राहू शकणार नाही अशी शक्यता आहे। लसीकरण पूर्ण झालेलं असूनही तिला कोरोनाची लागण झाली आहे। सिनेमा चित्रीकरणादरम्यान तिला कोरोनाची लागण झाल्याचं तिच्या प्रवक्त्यांनी म्हटलंय। टेम्पा बे तिसऱ्या बोट परेडचा आनंद घेतला जातोय, तर गेल्या आठवड्यात टेम्पा बे लाइटनिंगने त्यांचे दुसरे सरळ स्टॅनली चषक विजेतेपद पटकावलेलं आहे, तर मॉन्ट्रियल कॅनेडियन्सचा 1-0 असा पराभव केला गेला। पोर्ट ऑफ प्रिन्स कोर्ट हाऊस समोर नागरिकांनी गर्दी केली होती। माजी राष्ट्रपती जुवेनेल मोसे यांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर कोर्टात सुनावणी पार पडली। या सुनावणी दरम्यान काही नागरिकांनी कोर्टासमोर गर्दी केली होती। सुनावणीसाठी माजी सिनेटर युरी लेटोरिट्यू आणि स्टीवन बेनोइट उपस्थित होते। जॉर्जियातल्या संसदेसमोर अनेक नागरिकांनी आंदोलन केलंय। प्रधानमंत्री इराकली गैरीबाशविली यांच्या राजीनाम्याची मागणी या आंदोलकांनी केली आहे, तर त्यांच्याकडून झालेल्या मारहाणीत एका पत्रकाराचा मृत्यू देखील झाल्याचं आपण पाहिलं होतं। त्या पार्श्वभूमीवर या आंदोलकांनी प्रधानमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली। आणि यासोबतच वेळ झाली आहे इथंच थांबण्याची। मात्र बातम्यांचे सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी न्यूज 18 लोकमतच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि महत्त्वाचं आवाहन, मास्क आठवणीने लावा। नमस्कार।